हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत अंडा करीची रेसिपी। तर मी इथं कांदा आणि कोथिंबीर भाजून घेतलेला आहे। अद्रक, लसूण आणि ओलं खोबरं, सुकं खोबरं, पांढरे तीळ हे पण भाजून घेणार आहे। आणि इथं माझं सगळं वाटणाचं जे साहित्य आहे ते भाजून झालेलं आहे। आता आपण बारीक करून घेऊयात। आणि मी इकडं 2 अंडी कुकरला लावलेली होती, कारण एकच माणसाची भाजी करायची होती। मी फक्त रस्सा खातो, शिजवलेलं अंडं खात नाही, तर आमच्यासाठी पोळी करायची होती। तर मी 2च अंडे इथं शिजण्यासाठी टाकलेले होते। आणि माझं वाटून झाल्यानंतर आता भाजी करायला सुरुवात करत आहे। तर मी इथं पहिल्यांदा पातेल्यामध्ये तेल घालून घेत आहे। 2 पळी आणि थोडंसं वरती असं तेल टाकलेलं आहे, कारण नॉनव्हेजच्या कालवणाला नेहमी जास्तच थोडंसं तेल लागतं। तर इथं अंडी पण माझी सोलून झालेली होती, बघू शकता। आणि अंड्यांना चीर दिली की खूप छान अशी टेस्ट उतरते भाजीमध्ये। तर माझं जे इथं वाटण भाजून झालेलं होतं ते बारीक पण केलेलं होतं, तेच वाटण मी आता यात टाकलेलं होतं। सगळं टाकलेलं नव्हतं, थोडंसं टाकलेलं होतं आणि थोडंसं शिल्लक ठेवलेलं होतं, कारण जास्त पण घट्ट अशी भाजी नॉनव्हेजची छान लागत नाही। पातळ सरसरीत असेल तेव्हाच ती छान लागते। तर इथं मी तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे। जेव्हा कोणतीही भाजी करताना जे मसाला असतो किंवा जे वाटण असतं ते तेल सुटेपर्यंत भाजलं तरच त्याची टेस्ट छान लागते। म्हणून ते तेल बघू शकता, साईडनं तेल सुटत आलेलं आहे। आणि नंतरच मग मी त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर जो घरगुती काळं तिखट असतं किंवा मसाला असतो तो देखील टाकलेला आहे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं। ते परत सगळं एकत्र हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते मिक्स सगळं एकत्र तिखट किंवा मीठ जे आहे ते एकत्र सगळं लागावं त्यासाठी। आणि त्यानंतर मग मी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून अगोदर मसाला जो आहे तो करपणार नाही त्यासाठी। आणि अंड्याला मी बोलली होती मगाशी तसं थोडीशी चीर दिली आणि टाकली भाजीमध्ये, तर छान टेस्ट लागते त्याची। दोन्ही अंड्यांना मी अशी चीर देऊन घेतलेली होती। आणि नंतर मी अंडे टाकलेले होते, अंडे मिक्स केले। आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी घालणार, जेणेकरून जे मिक्सरचं भांडं होतं ते वेस्ट जाणार नाही, त्यासाठी मी तेच स्वच्छ असं केलेलं होतं आणि डिशमध्ये घेऊन टाकलेलं होतं। आणि मी परत त्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते परत स्वच्छ असं करून घेतलेलं। आणि मी इथं भाजी तयार करायला टाकलेली आहे। आता 5 ते 10 मिनटं चांगली उकळू द्यायची, म्हणजे त्याची ग्रेव्ही छानशी अशी चवदार लागेल त्यासाठी। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता। मला लाल तिखट घालायला आवडतं, कारण त्याचा एक छान कलर येतो, त्यासाठी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी। आणि जसं मी सांगितलं होतं 2च अंडी आहेत, कारण आम्ही रस्सा खातो, आम्ही शिजवलेलं अंडं खात नाही, त्यासाठी। इथं भाजी आपली तयार झालेली आहे आणि बघू शकता किती छानसा असा कलर आलेला आहे। आणि गॅस मी आता बंद केलेला आहे। तर बघू शकता भाजीचा फायनल लुक कसा आलेला आहे। खूप छान अशी तर्री आलेली आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।